आपल्याला दोन्ही पद्धतीने करायचं आहे. आपल्या आतमध्ये जे आहे त्याच्याचमुळे आपली ॲक्शन होते, आणि ती ॲक्शन जर बदलायची असेल तर आपल्याला तिथं ते टाकायचं आहे जे आपल्याला वाटतं की आपल्या ॲक्शनमध्ये ते येणं गरजेचं आहे, ते तिथं टाकायचं. तर ह्या आठवड्यामधल्या 3 गोष्टी: एक, स्वतःच्या नावाचं 10 शब्द शोधायचे. पुढच्या आठवड्यात 10. असं करत करत तुम्ही किती शोधू शकता ते तुमच्यावर डिपेंड, आणि तुम्ही ते करायचं. ओके. दुसरं, सबकॉन्शियस माइंडबद्दल जे मी आत्ता बोलले ते कंपल्सरी झोपताना किंवा सकाळी उठल्याबरोबर रोजच्या गोष्टीसाठीही बोलायचं आहे की मला माझ्या सबकॉन्शियस माइंडने उत्तर दिलेलं आहे, आणि माझ्या अनंत शक्ती असलेल्या, हुशारी असलेल्या, शहाणपण असलेल्या माझ्या सबकॉन्शियस माइंडबद्दल मी खूप खूप आभारी आहे. हे रोज बोलायचं न चुकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला, ठीक आहे आता हे रात्री बोलायचं लक्षात नाही राहिलं किंवा नाही हे झालं, आणि तुम्हाला असं पटकन वाटतंय की आत्ता मला तासाभरानंतर 2 तासानंतर त्याचं उत्तर पाहिजे आहे, तर पटकन त्यावेळेस शांत बसायचं. 1-2 मिनटं स्वतःला द्यायचे. बाहेरचा आवाज नको, काही नको. पाहिजे तर काहीतरी कानामध्ये घाला. एकदम शांत, म्हणजे शांत, कानात पण कोणताही आवाज नको. तसं बसायचं. सबकॉन्शियस माइंडला जे बोलायचं आहे ते मी लिहून देईन तुम्हाला, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये कुठंतरी लिहून ठेवा, आणि ते तुम्हाला पाठ झालं पाहिजे. लर्न हे करायचंच आहे. ते 4च लाईन आहेत त्याच्या. आपण जसं हे लिहितो, मी आता कृतज्ञ शक्ती जशी देते त्या पद्धतीनेच लिहायचं आहे. जे सबकॉन्शियस माइंड आहे आपलं छान आहे, जे आहे त्याच्याबद्दल आधी सांगायचं आहे. त्याच्यानंतर त्याने मला उत्तर दिलेलं सांगायचं, त्याबद्दल मी आनंदी आहे, त्याबद्दल नंतर त्याचे थँक्यू म्हणायचं. बस, ही स्टेप आहे. कोणत्याही गोष्टीची या 3 स्टेप आहेत. आपल्याला जी गोष्ट पाहिजे असेल किंवा आपल्याला काय करायचं आहे, तर आधीची ही स्टेप आहे की जे आहे त्याबद्दल बोलायचं, मग त्याबद्दल थँक्यू म्हणायचं. जे तुम्हाला हवं आहे त्याबद्दल थँक्यू म्हणायचं, आणि त्याच्याबरोबर आपलं फिलिंग जोडायचं. म्हणजे मी खूप खूप आनंदी आहे, मला छान वाटलं, हे बोलायचं. आणि नंतर त्याच्याबद्दल 3 वेळेस थँक्यू म्हणायचं. हे प्रत्येक गोष्टीसाठी करायचं. हे जनरल आहे आपलं. आपण जसं मी आता कृतज्ञतेची शक्ती देते त्या पद्धतीनेच करायचं. आपण हे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या करू शकतो. तर हे करायचं आहे. आणि मॉर्निंगसाठीचे जे अफर्मेशन आहेत, म्हणजे शब्द, ते मी तुम्हाला पाठवेन. तेही कुठंतरी तुम्ही लिहून ठेवायचे आहेत. ह्या 3 गोष्टी या वीकमध्ये करायच्या. आणि बघा, तुम्ही ह्या 3 गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे आपण कधी विचारच केला नव्हता. किती सोपी आणि सहज गोष्ट आहे ही सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करण्याची. आणि आठवड्यातनं एकदा कंपल्सरी सबकॉन्शियस माइंडमधली घाण काढायची. एकतर ती मिरर समोर बोलायचं किंवा लिहून फाडून टाकायचं. टॉयलेटमध्ये फ्लश करा, घाण पाण्यात टाका, बाकी तुम्ही बारीक बारीक फाडून डस्टबिनमध्ये टाका. जसं तुम्हाला जमतं तसं करा, पण ते करायचं म्हणजे करायचं. कंपल्सरी करायचं न चुकता. ह्या 4 गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये करायच्या आहेत. ओके. लक्षात आलं? कुणाला काही विचारायचं आहे? कुणाला गेल्या आठवड्यात तुम्ही काय केलं त्याचा काही अनुभव शेअर करायचा असेल तर करू शकता. थँक्यू सुप्रिया मॅम, थँक्यू. पाण्याबद्दल कुणी काय केलं, त्यांना काय काय अनुभव आला त्याचा सांगू शकता. किंवा बाकीचं त्याच्या गेल्या वेळेस जे घेतलं आपण ते
म्हणजे तुम्ही काय करताय आणि त्यामुळे तुम्हाला काय अनुभव येतात हे जरी सांगितलं तरी ठीक आहे. म्हणजे बोलू नसाल शकला, चॅटिंग करा, ते करा. म्हणजे तुम्ही सांगा यासाठी म्हणते की तुम्ही एकाने जरी सांगितलं तर बाकीचे जे इथं आहेत त्यांना पण मोटिवेशन मिळतं. अच्छा, त्यांनी केलं तर मी पण करू शकते, मी पण हे करू शकते. तर हे आपण, कारण आपल्याला काय आहे ना, आपल्याला सवय ही झालेली आहे की जितकं निगेटिव्ह सांगता येईल तितकं सांगण्याचा प्रयत्न करतो. पॉझिटिव्ह का नाही सांगत? तर ते आपल्या इथं कुठं काय बसलेलं आहे, नाही तसं सांगायचं नसतं, ते लपवायचं असतं, नाही तर त्याला नजर लागते, मग त्याला हे होतं, मग असं चांगली गोष्ट काय सांगायची असते का? हे जे इथं बसलेलं आहे ना ते काढून टाका, पूर्णपणे काढून टाका. जोपर्यंत तुम्ही चांगली गोष्ट दुसऱ्यांना सांगणार नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी होणार नाहीत, हे फिक्स आहे. म्हणजे ते घेऊन आलेलं आहे ना ते बिलीफ निगेटिव्ह, ते सगळे काढून टाकायचे आहेत ना. ठीक आहे कौसर मॅम, तुम्हाला बोलायचं आहे, बोला. गुड. मॅम सांगायचं म्हणजे तुम्ही मागच्या वेळी जे सांगितलं ते की 10 सेंटेन्स स्वतःसाठी लिहायचे की हां तुम्ही स्वतःवर प्रेम का करता, हां हां जसं लिहिले मी. एक 10 सेंटेन्स लिहिले हां. आणि त्यात गोष्टी म्हणजे छान छान घडत गेल्या. ओके. म्हणजे माझ्या वर्कआउटच्या बाबतीत पण मी कंटिन्युअस झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं नवीन घरासाठी जे मी घेतलं होतं त्याचा एक व्यवहार पूर्ण झालाय. म्हणजे ऍक्च्युली 2026च माझं ते टार्गेट होतं की मी नवीन घरात गेली राहायला आणि त्याबद्दल आभारी आहे. तर हां हां ते हां. माझं काम मला वाटतं जानेवारी पासून नवीन घराचं काम चालू होईल माझं. गुड. अरे वा, हे तर खूप गुड न्यूज आहे मग. त्याचा व्यवहार काल 2 दिवसापूर्वी पूर्ण झाला. ओके. म्हणजे ते एक छान झालं आणि वर्कआउट पण कंटिन्युअस झालंय. आणि मॅरेथॉनची पण तयारी चालू झाली आहे. ती करणार नव्हते पण त्यामध्ये मी लिहिलं होतं की मी स्वतःवर प्रेम करते कारण की मी छान रनिंग करते. त्यामुळे ते मॅरेथॉन होऊन गेलं आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि म्हणजे छान वाटतं एकंदरीत. म्हणजे पटापटा गोष्टी हो होतात. लागलं. म्हणजे मूड थोडासा हे होता पण आता जसं लिहिलंय तसं मूड पण छान व्हायला लागले, वाईस चांगले यायला लागले. गुड. तिकडनं छान छान यायला लागले, न्यूज वगैरे ऐकायला छान छान मिळतं. असं काय ऐकायला छान वाटतं. गुड. खूप छान खूप छान. कौसर मॅम, कौसर मॅमसाठी टाळ्या वाजवा. मस्त, खूपच कॉंग्रॅच्युलेशन पुढच्या गोष्टीसाठी. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. युनिवर्स तुमच्यासोबत आहे, सर्व छान होणार आहे, झालेलंच आहे. गुड. खूप खूप छान. चला तर मग एक जरी तुम्हाला असा फीडबॅक जरी ऐकला तर किती छान वाटतं का नाही? आणि हे जे तुम्ही चांगलं देताय तर तेच तुमच्याकडे परत चांगलंच येतं आहे. तर हे जे आतमध्ये बसलेलं आहे ना आपल्या, की चांगलं सांगायचं नसतं, नजर लागते, हे जे काही आहे ते इथून काढून टाकायचं. आधी काढून टाकायचं, आजच्या आज ती गोष्ट काढून टाकायची. आणि जी तुमच्या आयुष्यात जे तुम्ही दुसऱ्यांना फोन करता, काही बोलता, तर त्यात हे लक्षात ठेवायचं की माझ्याकडनं एक तरी चांगली गोष्ट गेलीच पाहिजे, एक तरी चांगली गोष्ट समोरच्याला गेली पाहिजे. इकडं लक्ष पाहिजे आपलं आणि तेच करायचं. चला खूप छान. थँक्यू सर मॅम शेअर केल्याबद्दल. तर बाकी एक मिनिट, चॅटिंगमध्ये काय लिहिलं होतं? सुप्रिया मॅमने लिहिलं होतं का? सुप्रिया मॅम, मला डेली येतं पाण्याचा अनुभव, खूपच वर्क करतो. गुड. म्हणजे सुप्रिया मॅम रोज पाण्यासाठीचं जे आपण अफर्मेशन बोलतो ते त्या रोज करतात आणि त्याचा त्यांना फायदा झालेला आहे.
तेच आहे, तुम्हाला इतक्या सगळ्या टेक्निक माहीत झालेल्या आहेत, त्यातल्या एखाद दोन टेक्निकचा तुम्ही यूज करा तुमच्या आयुष्यामध्ये, जी तुम्हाला सहज वाटते, सिम्पल यूज वाटते, ती तुम्ही आयुष्यभर म्हणजे करत राहिला तरी चालेल. ती तुमच्या मनापासून येत असेल, मग ती कोणतीही टेक्निक असेल, ती करायची रोज. ओके, चला, थँक्यू. चला, आता थांबूया आज आपण इथं.